सिमिलॅरिटी किंवा आपण काय बघितलं, समरूपता ध्यानात घ्या. मग हा जो पार्ट आहे तो कशाच्या रिलेटेड आहे, हा जो चॅप्टर आहे तो रिलेटेड आहे ट्रायंगलच्या रिलेटेड. ठीक आहे, कशाच्या रिलेटेड आहे, ट्रायंगलच्या रिलेटेड आहे. ओके, इतकं तर आपल्याला समजलं. चला आपण काल काय बघितलं की एखादा जो ट्रायंगल असेल, इफ वी हॅव अ ट्रायंगल नेमिंग ए बी अँड सी, हा जर ट्रायंगल असेल तर याच्या संबंधित आपण काय 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 असतात या ट्रायंगलला, काय काय असतात या ट्रायंगलला, असतात अँगल्स. कोण कोण असतात, त्यानंतर काय काय असतात, साईड्स असतात, बाजू असतात, त्यानंतर काय असते त्यांना, मीडियन असते, म्हणजे याला आपण काय म्हणतो, मध्यगा असते. त्यानंतर पुढे याला काय असतो, त्या ट्रायंगलला काय असते, उंची असते. काय असते, उंची म्हणजे काय असते, हाईट असते. ट्रायंगल हॅज अ हाईट. आणि आता समजून घ्या, आता हाईट वरूनच समजून घ्यायचं, खूप जणांना हाईट कळत नाही, म्हणजे उंची कळत नाही. खूप जणांना काय कळत नाही, उंची कळत नाही. ऍक्च्युअल उंची म्हणजे काय किंवा हाईट म्हणजे काय, ध्यानात घ्या. हा, तर ते समजून घेण्यासाठी एक छोटीशी कन्सेप्ट आहे, ऐका. ही कन्सेप्ट समजून घ्यायची सगळेच. अगोदर आलेत ना सगळेच, सगळेच आले तर ठीक आहे. बघा, ध्यानात घ्या. आपल्याकडं जर आपण बघितलं, आपल्याकडं अँगलचे टाईप किती येतं, कशी, अँगलचे टाईप समज, अँगलचे टाईप किती आहेत, म्हणजे जे कोण आहेत, कोणाचे प्रकार किती असतात, कोणाचे प्रकार पहिल्यांदा किती असतात हे सांगा. कोण, शब्बास. अँगलचे टाइप्स आहेत. पहिला आहे ऍक्यूट. कोणता आहे, ऍक्यूट. दुसरा आहे ऍक्यूट. आणि तिसरा ऑप्टिज्म. हा, राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल. ओके, वी हॅव 3. इकडं मराठीत जसं सांगितलं, कोणाचे प्रकार अगोदर समजून घ्या, कोणते कोणते असतात ते. ठीक आहे. हा हा, पहिला असतो लघुकोन. कोणता असतो, लघुकोन. कोणाचा प्रकार, लघुकोन असतो. त्यानंतर दुसरा जो असतो तो कोणता असतो, विशाल कोन असतो. तिसरा जो असतो तो असतो काटकोन असतो. कोणाचे पण 3 प्रकार आपल्याला इथं बघायला भेटतील. कोणते कोणते असतील, पहिला असेल कोणता, ऍक्यूट म्हणजे लघुकोन, ऑब्ट्यूज म्हणजे विशाल कोन, आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन. असे आपल्याकडे किती प्रकार भेटतील, आपल्याला 3 प्रकार भेटतील. लघुकोन म्हणजे काय, कितीपेक्षा 90 पेक्षा कमीचा जो आहे तो लघुकोन असणार आहे. बरोबर आहे, 90 पेक्षा जास्त, 90 ग्रेटर दॅन 90 जो अँगल असेल तर तो कोणता असणार आहे, विशाल कोन असणार आहे. आणि जो इक्वल्स टू 90 असेल तर तो कोणता असणार आहे, काटकोन असणार आहे. बरोबर आहे. आपल्याकडे ऍक्यूट, ऑब्ट्यूज, राईट अँगल ट्रायंगल, लघुकोन, विशाल कोन आणि काटकोन. क्लिअर आहे, समजलं तुम्हाला, इथपर्यंत समजलंय का. चला येऊन घ्यायचं, पुढे पुढे जाता येईल. स्वामीने काय सांगितलं, स्वामीने जॉईन होणार गेले का. बोलली का? ठीक आहे, समजलं सगळ्यांना. हा हा, काय झालंय, काय झालं, असं का, चालेल, ठीक. हा, ओके, गॉट इट, यू गॉट इट, डू यू अंडरस्टँड, समजलं का, हे समजलं ना सगळ्यांना, क्लिअर आहे. चला आता मेन आपल्या चॅप्टर कडे येऊ. कारण चॅप्टर आपल्याला काय समजून घ्यायचं, मेन
हाईटचा विषय येतो यात. खूप जणांना हाईट कळत नाही. हाईट म्हणजे काय असतं ऍक्च्युअल? हाईट म्हणजे काय असतं माहितीये का? ध्यानात घ्या. सपोज ध्यानात घ्या. एक आपल्याकडे काय हा आहे रस्ता. हा आहे रस्ता. ठीक आहे? हा रस्ता आहे. ओके. मग समजा एक झाड आहे. एक समजा हे असं झाड आहे. झाड आहे किंवा एखादा असा पोल आहे समजून घ्या. पोल आहे. पोल आहे. हाईट समजून घेण्यासाठी हा पोल आहे. आता मला मला म्हणायचं समजून घ्या. इथपर्यंत हा पोल आहे असा किंवा हा एक लोखंडी खांब आहे असं म्हणू शकतो आपण इतका असं. मला सांगा ही जी खांब आहे हा खांबाची जी लांबी आहे खांबाची लांबी सांगणार बरं का मी. या खांबाची लांबी आपल्याला हाईट समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज द हाईट ऍक्च्युअल मध्ये? या खांबाची लांबी समजा लांबी तर कळते ना लांबी किती येते? समजा या खांबाची लांबी अंदाजे समजा 50 मीटर आहे. किती मीटर आहे? 50 मीटर आहे. इथून इथपर्यंतची. तर मी जर विचारलं तुम्हाला एक क्वेश्चन विचारला, की जमिनीपासून हा खांब किती उंचीवर आहे सांग? जमिनीपासून हा खांब जो आहे, तो किती उंचीवर आहे? मी उंचीवर असा प्रश्न विचारतो. हां? हा जो खांब आहे, हा जो पोल आहे, तो जमिनीपासून किती हाईटवर आहे? तुम्ही कसं करसाल? कसं काढसाल? सांगा बरं. त्याला एक असंच मोजणार का तुम्ही? त्याची हाईट म्हणजे अशी मोजणार का तुम्ही? अशी? नाही ना? तुम्ही हाईट कशी मोजचाल सांगा बरं? जमिनीपासून किती म्हणल्यानंतर तुम्ही असं करणार नाही, इथून नका असं. सांगा मला हाईट कोणती? ए, इथं बी, सी आणि डी. हाईट कोणती आहे? विच वन इज द हाईट? काय? बी ए बी आहे का सी डी आहे का बी सी आहे का कोणती आहे नेमकं? विच वन इज द हाईट? कोणती आहे? सी डी. इथे कोणती आहे? सी डी. समजलं तुम्हाला? सी डी एक्स. मग हाईटचं ऍक्च्युअल मिनिंग काय आलं सांगा? मिनिंग व्हॉट इज द मिनिंग ऑफ हाईट? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हाईट? हा हाईटचं मिनिंग काय असेल ऍक्च्युअल मध्ये? हम्म? हा हाईटचं मिनिंग काय आलं? अर्थ काय आला? उंची. उंची म्हणजे काय? उंची म्हणजे काहीच नाही. इट इज द परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. दिस इज द परपेंडिक्युलर किंवा एक लंब आहे लंब. जिथं की कितीचा अँगल असतो? 90. जिथं कुठं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हाईटचं मिनिंग काय आहे? इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स असते ते? हाईट मीन्स कोणतं डिस्टन्स? परपेंडिक्युलर. ही ही त्याची हाईट नाही ना? ही हाईट नाही. ठीक आहे. हाईट कोणती असेल किंवा ही हाईट नाही, ही उंची नाही. उंची कोणती आहे? हे बघा हे. मीन्स आपण काय सांगू शकतो की उंची म्हणजे काय? काय? उंची म्हणजे काय? उंची म्हणजे काहीच नाही. एक असतं लंब अंतर. कसं कोणतं अंतर? लंब. जसं की लंब म्हणजे कितीचा? तिथं 90 अंशाचा कोन बनतो. ती असते उंची. इथून कधी पण भूमिती शिकत असताना ती गोष्ट ध्यानात घ्या. दिस इज अ हाईट. भूमिती शिकत असताना कधी पण ही गोष्ट समजून घ्या बरं का रे. कधी पण. कळतंय? हे उंची आणि ज्याच्यावर उंची काढलेली आहे, ज्याच्यावर उंची काढलेली आहे, समजा डीसी, एसी किंवा डीसी हा काय झाला? पाया झाला किंवा यालाच आपण म्हणतो बेस म्हणतो. काय म्हणतो यालाच आपण? समजलं तुम्हाला? क्लिअर आहे? सगळ्यांना समजलं का ही उंची म्हणजे काय ते? चला मग आता आपण काय करू? ट्रायंगल काढू. 3 ट्रायंगल्स काढू. 3 ट्रायंगल्स म्हणजे कसे? जो पहिला ट्रायंगल असतो, we have 3 triangles now. ट्रायंगल समजल्याशिवाय तुम्हाला काय समजणार नाही. हा चॅप्टर समजणार नाही किंवा ट्रायंगलच्या रिलेटेड गोष्टी समजल्याशिवाय हा चॅप्टर समजणार नाही. 10वीचा चॅप्टर आहे तो. बघा. हा आहे ए
बी सी दूसरा है हा सुद्धा ए बी सी दोन दिसले आणि इथे तिसरा करू आपण ए बी सी ओके वी हॅव थ्री ट्रायंगल्स इथं तीन ट्रायंगल दिसत आहेत का तुम्हाला तीन तीन त्रिकोण दिसत आहेत का हा कळालंय तीन ट्रायंगल दिसले आहेत तुम्हाला सगळ्यांना दिसलेले आहेत ना तीन ट्रायंगल तीन त्रिकोण दिसले आहेत सगळ्यांना आता काय करायचं आता काय करायचं नेमकं तर पहिली गोष्ट याची जी तुम्ही जर अँगल जर बघितला हे अँगल कशी अँगल कशी दिसत आहे तुम्हाला इथं आपण एक अँगलचा विचार करू हा एक अँगलचा विचार करू जनरली आपण एक अँगल कन्सिडर करू हा अँगल कोणता दिसणार आहे तुम्हाला लघुकोन म्हणजे दिस इज द ऍक्यूट अँगल ओके इथला जो दिसतोय तुम्हाला कोणता दिसतोय कोणता विशाल कोन ऑप्टिक अँगल ठीक आहे आणि हा जो दिसतोय हा कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन आहे बरोबर आहे आता प्रत्येकाची आपण हाईट काय हाईट बघू मला सांगा या ट्रायंगलला हाईट हाईट दिसते का तुम्हाला ऍक्यूट अँगल आहे हाईट दिसते का मग आपण याला समोरून याची हाईट काढू शकतो हा त्याच्या आपण काय करू शकतो असं समोर हे दिसायला ठीक आहे असं त्याची मधून आपण हाईट काढू शकतो हा मला सांगा हा जो अँगल आहे आता याला मधून कशी हाईट काढावं सांगा बरं काढू शकतात का जसं ऍक्यूट अँगलच्या समोर आपण हाईट काढलं तसं ऑप्टिव्ह अँगलच्या समोर हाईट काढता येईल का परपेंडिक्युलर काढता येईल का लंब काढता येईल का आपल्याला नाही लंब कसं काढणार हा लंब येईल का हा परपेंडिक्युलर येईल का असं म्हणू शकता का म्हणतात परपेंडिक्युलर नाही मग ह्याला आपण काय करायचं मग सध्याला हाच पॉइंट आहे काही नाही या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करू आपण काय करू बीसी वाढू कसं वाढू बीसी आपण वाढवला आणि हे म्हणून परपेंडिक्युलर आता इथं काढायला इथं येईल का या ठिकाणी येईल का समजलं का या गोष्टी समजून घ्यायच्या जर आपल्याकडे लघुकोन त्रिकोण असेल तर त्रिकोण उंची ही मधून असते कुठून असते उंची ही मधून असेल जर विशालकोन त्रिकोण असेल तर त्याची उंची ही कुठून असते बाहेरून असते समजलंय का तुम्हाला लघुकोन त्रिकोण असेल तर उंची मधून विशालकोन त्रिकोण असेल तर उंची कुठून असते बाहेरून असते आणि जर काटकोन त्रिकोण असेल तर इथं तर ऑलरेडी आपल्याला काय पाहिजे रे 90 अंशाचा कोण पाहिजे बरोबर आहे तर ऑलरेडी 90 अंशाचा कोण दिसणार आहे का तुम्हाला ए बी इथं बी 90 म्हणून जे आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल असतो त्याची एक साइड ही हाईट असते त्याची एक साइड किंवा जर आपण त्याला उलट जर फिरवलं तर दुसरी साइड पण हाईट होऊ शकते कळाले आणि ज्याच्यावर आपण काय काढले परपेंडिक्युलर काढले तो असतो बेस म्हणजे या ठिकाणी काय बीसी हा बेस आणि एडी ही हाईट बीसी हा पाय एडी ही उंची इथं बीसी हा पाय हे कन्स्ट्रक्शन करायचं नाही पायाचं ठीक आहे बीसी हा पाया किंवा बीसी हा बेस आणि कोणती एडी ही त्याची उंची आणि इथं जर म्हणायला गेलं तर एबी ही त्याची उंची बीसी हा पाया किंवा बीसी ही त्याची उंची एबी हा पाया कळतं तुम्हाला या अशा पद्धतीने हे झाले आपलं ट्रायंगल कळालं का ते तुम्हाला समजलं का क्लिअर आहे क्लिअर समजलं तुम्हाला हे उंची ओळखणं खूप आवश्यक आहे काय
जी उंची आहे हे ओळखता येणं खूप आवश्यक आहे. तुम्हाला काही असं सरळ ट्रायंगल देतील असं नाही. इकडे-तिकडे फिरून पण देतील. त्याच्यामुळे समजून घ्यायचं. हे काढलत का रे? काढा. त्याच्यामध्ये तुम्ही हाईट हाईट कोणती? पहिल्या ह्याच्यामध्ये आणि बेस कोणता? ठीक आहे. याच्यामध्ये हाईट कोणती आणि बेस कोणता? याच्यामध्ये हाईट कोणती आणि काय शोधा? बेस कोणता? ठीक आहे. हं? चला लिहा. लवकर लिहा चला. लिहा. खूप बेसिक पासून चालाय. ठीक आहे. खूप बेसिक पासून चालू आहे की जे की तुमचे अगोदर कधी कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसेल तर कन्सेप्ट क्लिअर बोलायलेत का कन्सेप्ट क्लिअर सगळ्यांच्या काय बाळा एक मिनिट काय हॅलो कसं काय रे काय झालं स्क्रीन काय दिसत नाही काय झालं तर दिसायला कसं नाही काय काय तुमचा थोडासा प्रॉब्लेम झाला असेल इकडे समजलं श्याम समजलं का श्याम श्याम ठीक आहे हे 26-65 पर्यंत तो आणि आहे का तो आणि कोण आहे 26-65 एक नाव टाकून येत चला समजलंय ना स्वामीनी काय डाऊट असेल तर विचारू शकता इतक्याच गोष्टी ध्यानात ठेवायचं जर अँगल जर ऍक्युट असेल तर मधून त्याची हाईट असते त्या ट्रायंगलला ऑप्ट्यूज असेल तर बाहेरून असते आणि एकतर त्याच्यात राईट अँगल ट्रायंगल मध्ये एकतर काय असते जिथं 90 डिग्रीचा अँगल झाला त्या ठिकाणी काय असणार आहे ऑब्व्हियसली हाईटच असते या ठिकाणी क्लिअर आहे सगळ्यांना तिथपर्यंत ओके चला मला थोडंसं हे सांगा बरं आता पुढचं मी देतो एक ट्रायंगल काढतो त्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे ती मला सांगायचा ठीक आहे म्हणू का ह्याची हाईट कोणती आली ह्याची हाईट आली एडी बेस आला बीसी ओके ह्याची हाईट कोणती आली ह्याची हाईट आली एडी आणि बेस कोणता आला बीसी आणि ह्याची हाईट एबी एक एबीच असते तर इथे एक एबी आणि दुसरा बीसी ओके समजलं सगळ्यांना आता मी काय करणार आहे की या ठिकाणी म्हणजे हे समजलं ना तुम्हाला डायरेक्टली नंतर एरिया वगैरे काढता येतो एरियामध्ये ट्रायंगलचा एरिया काय असतो रे व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल बेस इंटू हाईट हाफ बेस इंटू हाईट म्हणजे हाफ 1/2 पाया गुणिले उंची हे आता इथून कामच आहे त्या सगळ्या गोष्टी चला मी एक ट्रायंगल काढतो हा काय झालं असं नाही ओके एक मिनिट कट झालं ते ए बी आणि सी
सांगा. या ट्रायंगलची मला हाईट कोणती आहे ते सांगा. ट्रायंगल ए, थांबा. इथे डी काढतो. कोणतं आहे? एएस आहे का? एएस आहे ना? समजलं? म्हणजे तुम्हाला कळालं की ऍक्च्युअल मध्ये हाईट म्हणजे काय समजलं. ट्रायंगल तो कसाही असू द्या, मग उलटा सुट्टा कसाही असू द्या. हाईट कळाली का तुम्हाला? सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे. आता आणखी एक तुम्हाला इतकं कळायच्या नंतर मग आता चांगलीच आहे. आता आणखी एक आणखी एक काढतो तिथं. इकडं चला त्याला पी क्यू आर एस. टेल मी. आता याच्यामध्ये मला हाईट आणि बेस सांगा. मला इथे किती किती ट्रायंगल दिसलाय तुम्हाला? किती ट्रायंगल दिसलाय तिथे तुम्हाला? 2 दिसले. ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल क्यू एस आर. चालतंय? बरोबर आहे. असे 2 ट्रायंगल दिसले ना तुम्हाला. तर मला सांगा पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे? पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे? हा? पहिल्या ट्रायंगलची जी हाईट आहे ती कोणती आहे? पीटी. ओके. बेस कोणता आहे सांगा. ट्रायंगल पी क्यू आर. बेस कोणता आहे? वेल डन. जो दुसरा ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल कोणता? क्यू एस आर. त्याच्यामध्ये हाईट किती आहे? कोणती आहे? कोणती? एएससी हाईट. आणि बेस कोणता आहे? क्यू. ओके. समजलं इथपर्यंत? तुम्हाला आज काय हाईट काय म्हणजे उंची काय पाया काय ते सगळं कळालं? समजले सगळ्यांना? उंची काय असतो, पाया काय असतं, लघुकोन त्रिकोण असेल म्हणजे ऍक्युट अँगल जर असेल लघु त्रिकोणामध्ये तर त्यावेळेस त्याची उंची कुठून असते? मधून असते. जास्त ऑप्ट्यूज असतो म्हणजे विशालकोन त्रिकोण असतो त्यावेळेस त्याची उंची ही बाहेरून असते. आणि जर काटकोन त्रिकोण असेल तर त्याची उंची जी असते ती कुठून असते? मधून असते. सॉरी, त्याची एक बाजू जी असते तीच त्याची काय असते? उंची असते. आणि ज्याच्यावर उंची आहे खालचा, ज्याच्यावर उंची आहे तोच काय असतो? त्याचा पाया असतो. सगळ्यांना समजले? क्लिअर आहे सगळ्यांना आमचं? हा, ठीक आहे. उद्या उद्या आपण महत्वाचं आपण काय बघणार आहोत की एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे कसं? रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल बघणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल तर बघणार आहोत. त्याच्यानंतर 2 ट्रायंगल घेऊन त्यांच्या एरियाचा रेशो बघणार आहोत. त्यावेळेस आपल्याकडे काय होईल? ध्यानात घ्या. याचा उपयोग आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय त्याच्यामध्ये आपण त्याचा नंतर उपयोग करणार आहोत. समजलंय? ठीक आहे सगळ्यांना?